फार फार वर्षांपूर्वी तथागत बुद्धांच्या काळात कपिलवस्तू व कोलीय ही दोन नगरे अतिशय संपन्न व समृद्ध म्हणून प्रसिद्ध होती. कपिलवस्तू नगर शाक्यांची तर कोलीय नगर ही कोलीय लोकांची राजधानी होती. या दोन नगरांच्या मधून रोहिणी नावाची एक मोठी नदी वाहत असे. रोहिणी नदी अत्यंत सुंदर आणि स्वच्छ होती. ती नेहमीच अगदी खळाळून वाहत असे. नदीवरील धरणातील पाणी वापरून या दोन्ही नगरातील लोक शेती करायचे आणि त्यावरच त्यांची उपजीविका होत असे. धरणातील पाण्यामुळे दोन्ही बाजूंची शेत वर्षभर हिरवीगार दिसायची. दोन्ही नगरातील शेतकऱ्यांना उत्पन्नही भरपूर मिळायचे. अशा प्रकारे रोहिणी नदीच्या पाण्यामुळे दोन्ही नगरातील लोक अतिशय संपन्न व सुखी होते. ज्येष्ठ महिन्यातील ही गोष्ट. हा महिना अत्यंत कडक उन्हाचा. एकदा ज्येष्ठ महिन्यात उन्हाळ्यामुळे नेहमी खळाळून वाहणारी रोहिणी नदी कोरडी पडू लागली. नदीला पाणी कमी पडू लागले. पाण्याच्या कमतरतेमुळे दोन्ही बाजूंच्या नगरातील शेतपिकं सुकायला लागली. धरणात साठवलेले पाणी सुद्धा अपुरे पडायला लागले. यावर मार्ग काढण्यासाठी दोन्ही नगरातील शेतकरी, कामगार व इतर लोक धरणाजवळ एकत्र जमले. सर्वांच्या मनात एकच विचार होता, आपली पिकं वाचवायची कशी. तेव्हा कोलीय नगरातील लोकांचा प्रमुख उभा राहिला. धरणातील पाण्याकडे बघत तो शाक्यांना म्हणाला, धरणातील पाण्याचा साठा अतिशय कमी आहे. हे अत्यल्प पाणी दोन्ही नगरातील लोकांनी वापरले तर ते तुम्हालाही पुरणार नाही आणि आम्हालाही पुरणार नाही. आमच्या शेतातील पीक हे एका पाण्यावर येण्यासारखे आहे. तेव्हा हे पाणी आम्ही वापरतो आणि आमची पिकं जगवतो. तुम्ही हे पाणी आम्हाला वापरू द्या. त्यांचं हे बोलणं ऐकून शाक्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. शाक्यांचा प्रमुख ताडकन उठून उभा राहिला आणि अत्यंत रागात येऊन द्वेषाने म्हणाला, वा रे वा, धरणातील पाणी वापरून तुम्ही तुमची पिकं जगवाल आणि तुमची कोठारे धान्याने भरतील, पण मग आमचं काय? आम्ही उपाशी मरायचं का? आमच्या शेतातील पीक सुद्धा एका पाण्यावर येण्यासारखे आहेत. ते काही नाही, तुम्ही हे पाणी आम्हाला वापरू द्या. आमचा या पाण्यावर खरा हक्क आहे. त्यांचं हे बोलणं संपताच दोन्ही बाजूंचे लोक प्रचंड अस्वस्थ झाले. प्रत्येकजण द्वेषाने आपलं म्हणणं मांडू लागला. शब्दाला शब्द भिडत गेले आणि भांडण वाढत गेले. या भांडणामध्ये दोन्ही बाजूचे लोक एकमेकांच्या राजांना उद्देशून अपशब्द वापरू लागले. शाब्दिक भांडण वाढून धक्काबुक्कीला सुरुवात झाली. शेवटी दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना युद्धाचे आव्हान करून आपापल्या नगरात परतले. त्यानंतर त्यांनी आपापल्या अमात्यांना आणि अमात्यांनी आपापल्या राजांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. दोन्ही बाजूचे राजे आपापल्या प्रजेला धरणातील पाणी मिळावे म्हणून एकमेकांच्या विरोधात युद्धासाठी उभे राहिले. दोन्ही बाजूंचे सैन्य संपूर्ण तयारीसह युद्धासाठी निघाले. शेकडो हत्ती, घोडे यांच्यासह कित्येक सैनिक धूळ उडवीत रोहिणी नदीच्या दिशेने चालायला लागले. भयंकर युद्ध होऊन मोठा रक्तपात व नुकसान होणार अशी चिन्ह दिसायला लागली. दोन्ही नगरातील सर्वसामान्य लोक प्रचंड घाबरले होते. आता पाण्यासाठी नक्कीच युद्ध होणार आणि नदीचे पाणी कोणाच्या पदरात पडणार याची सर्वजण वाट पाहू लागले. इतक्यात ही सर्व हकीकत तथागत बुद्धांच्या कानावर गेली. तथागत गौतम शाक्यवंशीय राजा शुद्धोधन यांचे पुत्र असल्याने त्यांना आपल्या राज्यात होऊ घातलेल्या या युद्धाने काळजीत टाकले. आपण तिथं गेलो नाही तर घनघोर युद्ध होईल आणि या युद्धात अनेक निष्पाप लोक विनाकारण मारले जातील. त्यामुळे हे युद्ध थांबवण्यासाठी आपण तिथं गेलंच पाहिजे असा विचार त्यांनी केला. ते लगेच रोहिणी नदीच्या दिशेने निघाले. काही अंतर चालून ते रोहिणी नदीच्या जवळ पोचले. नदीच्या एका बाजूला शाक्यांचे तर दुसऱ्या बाजूला कोल्यांचे सैन्य युद्धासाठी सज्ज झाल्याचे त्यांना दिसले. पटापट पावले उचलत दोन्ही सैन्यांच्या मधून वाहणाऱ्या रोहिणी नदीच्या पात्रात पाणी नसलेल्या खडकाळ भागात जाऊन ते शांतपणे उभे राहिले. गौतम शाक्यपुत्र असल्याने तसेच ते राजा शुद्धोधन यांचे पुत्र असल्याने दोन्ही नगरातील राजे आणि सर्व लोक बुद्धांचा आदर करायचे. नदीच्या पात्रात गौतम दिसल्याबरोबर सर्व सैनिकांनी आपल्या हातातील शस्त्रे लगेच खाली ठेवली. दोन्ही राजे बुद्धांच्या जवळ गेले आणि आपापल्या हातातल्या तलवारी खाली ठेवून त्यांनी अतिशय नम्रपणे बुद्धांना वंदन केले आणि ते त्यांना विचारू लागले की आपण येथे कसं काय येणे केलेत. यावर गौतम बुद्ध दोन्ही राजांना म्हणाले, महाराज, हे कसलं भांडण आहे? तुम्ही हे युद्ध कशासाठी करीत आहात? मला युद्धाची चाहूल लागल्याने मी लगेच इकडे येऊन पोचलो. यावर राजे म्हणाले, युवराज, हे पाण्यामुळे उद्भवलेलं भांडण आहे. रोहिणी नदीतील पाण्यासाठी आम्ही युद्ध करत आहोत. तसेच त्यांनी घडलेला सारा प्रसंग बुद्धांना सांगितला. बुद्ध म्हणाले, महाराज, पाण्याची किंमत किती आहे? राजे म्हणाले, युवराज, पाणी महत्वाचे असेल तरी पाण्याची किंमत थोडी आहे. त्यावर बुद्ध पुन्हा म्हणाले, योद्ध्यांची, लोकांच्या जीवाची किंमत किती आहे? अधिक मौल्यवान काय, धरणातील पाणी की लोकांचे प्राण? क्षणाचाही विचार न करता राजे लगेच म्हणाले, योद्ध्यांचे, लोकांचे जीव अनमोल आहेत. लोकांच्या प्राणाची किंमत पाण्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. तेव्हा गौतम त्यांना समजावत म्हणाले, अगदी बरोबर महाराज. अल्प किमतीच्या पाण्यासाठी अनमोल अशा जीवांचा, योद्ध्यांचा नाश करणे तुम्हाला शोभत नाही.
एकदा गेलेला प्राण आपल्याला परत आणता येत नाही. क्षुल्लक कारणासाठी असा विनाश योग्य नाही. लक्षात ठेवा, वैराने वैर कधीच नष्ट होत नाही. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. उलट एका युद्धामुळे दुसऱ्या युद्धाचं बीज रोवलं जातं. म्हणून उतावीळपणे न वागता विचार करून निर्णय घ्या. त्या काळी शाक्य संघाने घेतलेल्या निर्णयाला कोणत्याही व्यक्तीने विरोध केला तर त्या विरोध करणाऱ्या व्यक्तीला एकतर आपल्या कुटुंबाकडे असलेले सर्व अधिकार सोडून देऊन साधी राहणी स्वीकारावी लागते किंवा मग त्या नगरातून निघून जाणे असे दोनच पर्याय असत. गौतमाने शाक्य संघाने घेतलेल्या युद्धाच्या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. गौतम बुद्धांचे वडील त्या काळी कपिलवस्तू नगराचे राजे जरी असले तरी शाक्य संघाच्या विरोधात त्यांना ही मत मांडता येत नसे. गौतमाच्या विरोधामुळे शाक्य संघाने राजदरबारासमोर गौतमाची तक्रार केली आणि होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी गौतमला सूचना केली. गौतमाने आपला विरोध मागे घ्यावा, अन्यथा त्यांना हे राज्य सोडून जावे लागेल असा निर्वाणीचा इशारा शाक्य संघाकडून त्यांना देण्यात आला. संभाव्य युद्धामुळे होणाऱ्या हिंसेने गौतमाचे मन हेलावून गेले होते. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध होऊ द्यायचे नव्हते. म्हणून काहीही झाले, आपल्याला कोणतीही शिक्षा भोगावी लागली तरी पाण्यावरून होणाऱ्या या युद्धाला आपला कायम विरोधच असेल असे ठणकावून सांगितले. त्यानंतर युद्ध थांबले. परंतु शाक्य संघातील नियमांमुळे आपल्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, त्यांचे हक्क, अधिकार, राजगादी काढून घेतली जाऊ नये म्हणून तथागत दुसरा मार्ग स्वीकारतात आणि ते आपले राज्य सोडून निघून जातात. अहिंसेसाठी आपले घरदार, आपले राज्य, आपले कुटुंब सोडून बाहेर पडलेले युवराज गौतम पुढे लोककल्याणासाठी स्वतःला वाहून घेतात. तथागत भगवान गौतम बुद्ध बनतात आणि या जगाला दुःखमुक्तीचा, अहिंसेचा आणि प्रेमाचा संदेश देतात. तात्पर्य: हिंसेने कुठलाही प्रश्न सुटत नाही. संघर्ष, युद्ध, हिंसा जितके टाळता येईल तितकेच टाळले पाहिजे. द्वेषाला केवळ प्रेमाने जिंकता येतं. नमो बुद्धाय.